अध्यक्षांच्या भूमिकेत जाऊन, म्हणजे आम्ही विधानसभा अध्यक्षांचा रोल स्वतःकडे घेऊन त्यावेळेसचा म्हणजे 2019 ते 24ची विधानसभा सुरू आहे असा विचार करून तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचा रोल स्वतःकडे घेऊन आज या क्षणी आपण एकनाथ शिंदेंना अपात्र करू शकतो का, असा प्रश्न हा कामत यांना विचारलाय। म्हणजे आपण लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुठेतरी जी वास्तवातली मर्यादा आहे, जे प्रॅक्टिकल लिमिटेशन्स आहेत या संपूर्ण प्रकरणातले, ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतायत का उद्धव ठाकरेंच्या वकिलांच्या, किंवा त्या संदर्भात काय केलं जाऊ शकतं याविषयी उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत का, हा मुद्दा आहे। कारण त्यांनी म्हटलं की तुम्ही आज आपण त्यांना अपात्र करू शकतो का, म्हणजे ज्या विधानसभेचा कार्यकाळ संपला, जे 5 वर्ष पूर्ण झाली, सगळे आमदार पुन्हा नव्याने निवडून आले, एकनाथ शिंदे नव्याने निवडून आले, तर त्यांना आपण आज तेव्हाच्या त्यांच्या कार्यकाळासाठी अपात्र ठरवू शकतो का, असा प्रश्न न्यायमूर्तींनी त्यांना विचारलाय, जो खूप महत्त्वाचा आहे। त्याशिवाय ते म्हणतात की जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांचं जे पूर्णपणे जजमेंट आहे ते परवर्स आहे, म्हणजे चुकीचं आहे, अतिशय वेडेपणाचा अशा स्वरूपाचा हा निकाल आहे, असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही ते निकालपत्र, म्हणजे जे विधानसभा अध्यक्षांचं निकालपत्र आहे ते करेक्ट करू शकता ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये। म्हणजे थोडक्यात काय तर न्यायाधीशांनी एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंच्या वकिलांना की आजच्या क्षणाला जी विधानसभा आज अस्तित्वात नाही, ज्या आमदारांचा कार्यकाळ संपला, त्यांना आपण आजच्या क्षणी अपात्र करू शकतो का, हा एक सोपा साधा प्रश्न विचारला। त्यावरती देवदत्त कामत यांनी जे लॉजिक दिले ते असं म्हणतात की विधानसभा अध्यक्षांनी दिलेला तेव्हाचा निकाल चुकीचा आहे आणि विधानसभा अध्यक्षांचा जो चुकीचा निकाल आहे तो तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये करेक्ट करू शकता। म्हणजे थोडक्यात एक जी अकॅडमिक एक्सरसाइज आहे की एक निकाल दिलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांचा निकाल आज योग्य ठरवला काय अयोग्य ठरवला काय, पण तो आज तुम्ही करेक्ट करू शकता असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जरी विधानसभा संपलेली असती, कार्यकाळ संपलेला असला, तरी त्यावेळी नार्वेकरांनी जो निकाल दिला होता तो बरोबर होता की चुकीचा होता हे तुम्ही ठरवा, अशा स्वरूपाची मागणी ही उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत हे सध्या करतायत। ते म्हणतायत की जर म्हणजे आम्हाला याबद्दल शंका नाही की जर आम्हाला शंका नसेल याविषयी की जो विधानसभा अध्यक्षांचा अप्रोच आहे तो कायद्याच्या विरोधातला होता किंवा कायद्याला विरोधाभासी होता, आम्ही ते बाजूला करू शकतो। म्हणजे विधानसभा अध्यक्षांचं जे निकाल आहे किंवा त्यांचा जो त्यावेळेसचा आदेश आहे तो आम्ही अयोग्य ठरवू शकतो, पण त्या आधारावर आपण त्या आमदारांना, म्हणजे जे आमदार आहेत एकनाथ शिंदेंना, फॉर एक्झाम्पल एकनाथ शिंदेंना आपण अपात्र ठरवू शकतो का। त्यामुळे या संदर्भामध्ये सध्या न्यायमूर्तींनी प्रश्न विचारलाय परत एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना की तुम्ही जे म्हणतायत की ते देवदत्त कामत म्हणतायत की तुम्ही आम्हाला रिलीफ देऊ शकता ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये, न्यायिक पुनरावलोकनाचे जे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत त्या पुनरावलोकनाच्या अधिकाराअंतर्गत तुम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी 2024 मध्ये संपणाऱ्या विधानसभेच्या कार्यकाळाच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंची जी आमदारकी होती किंवा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या सर्व आमदारांची जी आमदारकी होती ती आमदारकी अपात्र होती की पात्र होती याविषयी एक निकाल दिलेला आहे। त्या निकालावर उद्धव ठाकरेंना आक्षेप आहे, ते सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत। न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं की आपण आजच्या क्षणाला एकनाथ शिंदेंना चुकीचं ठरवू शकतो का। आम्ही याबद्दल आम्हाला काही शंका नाही की विधानसभा अध्यक्षांचा जो अप्रोच आहे तो कायद्याला विरोधाभासी होता का किंवा कायद्याच्या विरोधात होता किंवा या बाबतीत त्यांनी चुकीचा अप्रोच घेतला, हे सगळं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा आम्ही त्यांना त्यांचा निकालही आज चुकीचा ठरवू शकतो की त्यावेळेस जो निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता तो आम्ही चुकीचा ठरवू शकतो, पण आम्ही त्यानंतर लगेच या आमदारांना अपात्र ठरवू शकतो का, हे त्यांनी म्हटलेलं आहे। ते म्हणतात, न्यायाधीश म्हणतात की विधानसभा अध्यक्ष हे आपल्या अर्धन्यायिक अधिकारांचा वापर करत असतात, क्वासी ज्युडिशियल पॉवर्सचा वापर करत असतात आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्शिओररीचं रीट इश्यू करण्यामध्ये काही हरकत नाही। म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी कोणते मुद्दे विचारात घेतले, त्यांनी कोणकोणती कागदपत्र तपासली, त्यांच्याकडे कुठले पुरावे आले, कोणते साक्षी पुरावे झाले, या सगळ्याबाबत जी खालच्या फाईल्स आहेत त्या वरती बोलवून घेणं,
सर्शिओररीचं रीट वापरणं म्हणजे जो आमचा अधिकार आहे, एखादी फाईल कॉल करण्याचा, एखाद्या ठिकाणच्या सुरू असलेल्या सुनावण्या प्रक्रिया कोणत्याही कोर्टातल्या सुप्रीम कोर्ट स्वतःकडे मागवून घेऊ शकतं आणि स्वतः सुनावणी घेऊ शकतं. याबाबत आम्ही तसा अधिकार वापरू शकतो. परंतु त्यामध्ये ते पुन्हा म्हणतायत, कामत असं म्हणतायत की तुम्ही विचार केला तर अपात्रतेविषयीचं जे जजमेंट आहे ते जजमेंट या संदर्भामध्ये कशा प्रकारे त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचं पालन केलं हे त्यांचं परत परत म्हणणं आहे. त्यामुळे बागची म्हणतायत की आपण जर विचार करायचा असेल की तर तुम्ही एक डिसिप्लिनरी म्हणजे प्रोसिडिंग्सचा विचार करा की समजा आम्ही एखादी शिस्तभंगाची कारवाई करू शकतो का, म्हणजे तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय केला असं आपण म्हणू. आणि समजा तुम्ही एखादी डिसिप्लिनरी प्रोसिडिंग म्हणजे शिस्तभंगाची जी कारवाई होते कुठल्याही नोकरावरती, कुठल्याही अधिकाऱ्यावरती, कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यावर, त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं न्यायमूर्ती बागचींनी. ते म्हणतात की तुम्ही एक डिसिप्लिनरी प्रोसिडिंग कन्सिडर करा आणि या डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्समध्ये आम्ही एखादी शिस्तभंगाबद्दल दिलेली शिक्षा जी आहे ती शिक्षा रद्दबातल करू शकतो. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला, एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या प्रशासनामध्ये कोणी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्याला कोणती तरी शिक्षा दिली, पगारवाढ रद्द केली, प्रमोशन रद्द केलं, जे काही केलं, तर दिलेली शिक्षा तो कोर्टात न्याय मागायला आला म्हणून ती शिक्षा रद्द केली जाऊ शकते असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. पण आम्ही शिक्षा देऊ शकतो का, म्हणजे बागची काय म्हणतायत की एखाद्यावर झालेल्या अन्यायानंतर किंवा त्याच्या विरोधात कुठला निर्णय क्वासी ज्युडिशियल पॉवर्सच्या अंडर कुठल्या तरी ऑथॉरिटीने दिला असेल आणि तो सर्वसामान्य नागरिक म्हणून सुप्रीम कोर्टाकडे न्याय मागायला आला तर आम्ही त्याला दिलेली शिक्षा रद्द करू शकतो. पण एखाद्या डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्समध्ये म्हणजे शिस्तभंगाची कारवाई करण्याची अधिकार, क्वासी ज्युडिशियल पॉवर्स किंवा कोणत्याही स्वरूपाचे अधिकार हे संबंधित त्या वेळेसच्या तिथल्या आयुक्ताकडे असतील, तिथल्या अधिकाऱ्याकडे असतील आणि त्याने कुठलीही कारवाईच केली नाही, कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली नाही कर्मचारी अधिकाऱ्याला आणि सुप्रीम कोर्ट त्यामध्ये शिक्षा देऊ शकतं का, म्हणजे त्यांचे अधिकार स्वतःकडे घेऊ शकतं का, असा एक बेसिक प्रश्न न्यायमूर्ती बागचींनी विचारलाय. न्यायमूर्ती बागची जो प्रश्न विचारतात तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणालाही अपात्र ठरवलं नव्हतं. अजूनही आठवून बघितलं पाहिजे आपण, जानेवारी 2024 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या आमदारांनाही अपात्र केलं नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनाही अपात्र केलं नाही. आता आमदार अपात्र करण्याचे अधिकार राहुल नार्वेकरांचे विधानसभा अध्यक्षांचे आहेत, नो डाऊट. त्यांनी ते अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आणि त्यामुळे एखादा पात्र ठरणारा आमदारही डिस्क्वालिफाय झाला, अपात्र ठरला, त्याच्यावर अन्याय झाला, तो कोर्टात गेला, कोर्टात जाऊन त्याने न्याय मागितला, कोर्टाने त्यांची अपात्रता दूर केली. ही बाब होऊ शकते सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये. पण कॅन वी इम्पोज अ पनिशमेंट हे जेव्हा जस्टिस बागची विचारत आहेत त्याचा अर्थ असा होतो की एखाद्याला विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरले आणि त्यामुळे जर कोणावर त्याचा परिणाम होत असेल, कोणी अपात्र होत असेल, कोणाला शिक्षा होत असेल तर मात्र आम्ही ती दूर करण्याचं काम करू शकतो. परंतु विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन आम्ही कोणावर तरी कारवाई करू शकतो का, हा एक बेसिक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आता विचारलेला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. आता न्यायालयामध्ये ही सुनावणी संपलेली आहे, सध्या सर्व वकील उभे राहिलेले आहेत आणि आता ही सुनावणी निष्कर्षाप्रत येते आणि कदाचित आता आपल्याला कळेल की एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद कधी सुरू होणार आहे. देवदत्त कामत आपला युक्तिवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहेत का, कारण आता सुप्रीम कोर्टामधले तिन्ही न्यायमूर्ती जस्टिस बागची असतील, जस्टिस व्ही मोहना असतील आणि सरन्यायाधीश सूर्यकांत असतील यांच्यासमोर ही जी सुनावणी अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर आलेली आहे ती सुनावणी आज इथे तहकूब होते आणि आता या प्रकरणावर पुढील सुनावणी सुरू राहील. पुन्हा देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत का, हा मुद्दा आहे. अनेक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले. निश्चितच एक मुद्दा असा होता की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार घेऊन कोणत्याही स्वरूपाची जी शिस्तभंगाची कारवाई असते त्यामध्ये शिक्षा देण्याचा अधिकार आम्ही स्वतःकडे घेऊ शकतो का. उदाहरणार्थ त्याच रीतीने सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलाय की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणामध्ये आमदारांना अपात्र ठरवू शकतं का, अपात्र ठरलेल्या आमदाराला पात्र करू शकतं हे म्हणून की विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिलाय, पण अपात्र करू शकतं का. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे की आजच्या घडीला या क्षणाला आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र करू शकतो का.
त्यावेळेसच्या विधानसभेच्या कार्यकाळासाठी. हा दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला जो खूप महत्त्वाचा आहे. ते उद्धव ठाकरेंच्या वकिलांना काही सुचवू इच्छित आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या दिवसभरातला तो म्हणजे कपिल सिब्बलांनी म्हटलंय की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. जर मला मिळाला नाही, जर त्यांना मिळू शकत नाहीये, तर तो धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या वतीने हे सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणात म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याशिवाय हा आजचा युक्तिवाद कपिल सिब्बलांचा संपलाय. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद अजून सुरू आहे. एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद या प्रकरणात व्हायचा आहे. विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडली जायची आहे आणि त्यानंतर मग यामध्ये निवडणूक आयोगाची बाजू देखील मांडली जाणं अजून बाकी आहे. त्यानंतर पुन्हा उद्या देवदत्त कामत हेच युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी जवळपास 7 दिवस युक्तिवाद झालाय. त्यामध्ये त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत युक्तिवाद केला. आता उद्या पुन्हा अर्ध्या तासासाठी देवदत्त कामत हे उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने आणि कोर्ट काही प्रश्न विचारते की जो कार्यकाळ संपलाय त्याविषयीच्या आमदारांना तुम्ही अपात्र करण्याची मागणी करत आहात का. त्यानंतर कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बाबतीमध्ये आम्ही विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन कुणाला अपात्र ठरवू शकतो का. हा एक महत्त्वाचा मुद्दा, अतिशय तांत्रिक आणि अकॅडमिक पण खूप इम्पॉर्टंट असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झालाय. सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणात धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे असं कोणीतरी म्हणाले आणि विशेष म्हणजे कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ते म्हणालेत. आणि त्यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आता उद्या अर्धा तास चालणार आहे. म्हणजे अर्ध्या तासानंतर उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद संपणार आहे उद्या. आणि आता हा अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर असं हे प्रकरण आलंय. यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष आणि एक निवडणूक आयोग या 3 पक्षकारांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हायचा आहे, होणार आहे. सोमेश, आज महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशा पद्धतीची विनंती किंवा मागणी कपिल सिब्बल यांच्या बाजूने, म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे